हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये थोडंसं ब्रीफ केलं होतं की आमचं चारधाम यात्रेचं प्लॅनिंग वगैरे कसं सुरू होतं आणि आम्ही कसं एक्झिक्युशनपर्यंत पोहोचलो. सो फायनली आमची चारधाम यात्रा इथून पुढे सुरू होती आहे आणि खूप छान वाटतं. खूप मिक्स्ड फिलिंग्समध्ये ही यात्रा आम्ही सुरू केली. सो इथून मी पुण्यावरून निघाले होते टुवर्ड्स पनवेल माझ्या घरी. आणि सगळ्यांचं असं ठरलं होतं की आज सगळेजण माझ्या इथे येऊन स्टे करणार आणि मग नेक्स्ट डे आमची सकाळी 8 वाजताची ट्रेन होती. सो दिस इज अवर नेक्स्ट डे. आम्ही 8 वाजताच्या ट्रेनला बसलो आणि सगळे कम्फर्टेबली सीटेड झाल्यानंतर तिथूनच आमची मजा-मस्ती सुरू झाली. सो फायनली सुपर एक्सायटेड तुम्ही पाहू शकताय. तर आमचा लहान बाबू पण किती एक्सायटेड होता. पिऊ खूप एक्सायटेड होती. सो मजा-मस्ती करत आमचा हा प्रवास कधी संपला ते कळलंच सो फायनली हरिद्वारचा आज निरोप घेऊन आम्ही आमच्या यात्रेला सुरुवात करत आहोत. आमचा जो कालचा हरिद्वारचा स्टे होता तो आम्ही ओड समाज धर्मशाळा येथे केला. जिथे आम्हाला कॉस्टिंग त्याचं ₹100 पर पर्सन फक्त स्टेसाठीचं होतं. आणि त्याच्यामध्ये ते तुम्हाला गादी, उशी, एक ब्लँकेट असं प्रोव्हाईड करतात. त्याचबरोबर कूलर्स वगैरे आहेत. सो इन केस जर तुम्ही कधी समर्समध्ये आलात तर तसा काही प्रॉब्लेम होत नाही. सो छान ऑप्शन आहे. तुम्ही जर इन केस कधी हरिद्वारला आलात तर तुम्ही नक्की इथे स्टे करू शकता जर तुम्हाला बजेटेड स्टे हवा असेल तर. सो आता इथे आमची गाडीसुद्धा आली होती आणि वरती बॅग्स वगैरे सगळ्या पॅक करून आम्ही आता गाडीत बसलो होतो आणि निघण्याची वाट पाहत होतो. सो हरिद्वारमध्येच थोडं पुढे गेल्यावर आम्हाला इथे आर-टी-ओ ऑफिसला थांबावं लागलं बिकॉज चारधामसाठी जाताना प्रत्येक टुरिस्ट गाडीला इथे ग्रीन कार्ड बनवून घेणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय गाडी पुढे अलाव करत नाही. सो हे ग्रीन कार्ड म्हणजे बेसिकली तुमचा एक रजिस्ट्रेशन पास आहे आणि मगच ती गाडी पुढे अलाव होते. त्याच्यामध्ये तुमच्या टुरिस्टची सगळी इन्फॉर्मेशन, तुम्ही कोणते-कोणते धाम व्हिजिट करणार आहात, जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्याचे त्यांना हार्ड कॉपीजसुद्धा तिथे द्यावे लागतात आणि ते सगळं हे व्हेरिफाय करतात किती मेंबर्स गाडीमध्ये आहेत. इव्हन ड्रायव्हरचं लायसन्स वगैरे गाडीचे सगळे कागदपत्र हे सगळं पाहिलं जातं तिथे आणि मग त्याच्या थ्रूच तुम्हाला ते ग्रीन कार्ड इश्यू करतात. सो आय थिंक ह्याचं काहीतरी कॉस्टिंग आहे, पण आम्ही ऑलरेडी ट्रॅव्हल एजन्सीला सगळे पैसे दिले होते, त्याच्यामुळे हे सगळं त्यांनीच हँडल केलं होतं. आम्हाला कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस इथे पे करावे लागले नाहीत. सो आजचा जो आमचा फर्स्ट डेस्टिनेशन आहे तो होतं टुवर्ड्स यमुनोत्री धाम. बट आम्ही डायरेक्टली आज यमुनोत्रीला पोहोचणार नव्हतो. त्यामुळे आम्हाला एक पहिला जो स्टॉप घेणार होतो आम्ही तो होता बारकोटला. सो आता आम्ही निघालो होतो टुवर्ड्स बारकोट. सो
थोडेच पुढे हार्डली 10 किलोमीटर्स डिस्टन्स आम्ही कव्हर केलं असेल आणि आमची गाडी एका पार्किंग ग्राउंडमध्ये लावण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आलं, की पुढे ट्रॅफिक जॅम असल्यामुळे ज्या पण गाड्या टुवर्ड्स यमुनोत्री जाणार आहेत, त्यांना इथे थोडा वेळ थांबावं लागणार आहे, जोपर्यंत पुढचं ट्रॅफिक क्लिअर होत नाही तोपर्यंत. मग काय, देअर वॉज नो ऑप्शन. आमच्या गाडीसोबतच अजून साधारण 60 ते 70 ट्रॅव्हलसुद्धा ह्या पार्किंगमध्ये उभ्या होत्या आणि सगळे लोकं आपापल्या गाड्यांमधून खाली उतरले. तेव्हाच एक खूप इंटरेस्टिंग ग्रुप टूरमधले काही मंडळी उतरले आणि त्यांनी तिथे मस्त देवाची गाणी बोलायला आणि नाचायला सुरुवात केली. थोड्याच वेळात बरेच बाकीचे लोकसुद्धा त्यांना जॉइन झाले आणि सगळ्यांनी मिळून हा वेळ खूप भारी घालवला. त्यामुळे 2-3 तास आमचे कसे तिथे निघून गेले हे कळालेच नाही. खरंच खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. ते म्हणतात ना, देव अडथळे पण आणतो, पण ते अडथळे क्लिअर करण्याचं सुद्धा काम देवच करतो. इथून तर निघालोत, पण परत पुढे काही अंतरावर जाऊन पुन्हा सगळ्या गाड्या एका बस स्टँडमध्ये थांबवण्यात आल्या आणि साधारण 2 तास तिथे थांबल्यावर त्यांनी ज्यांचे हॉटेल्स ऑनलाईन बुक्ड आहेत, अशाच लोकांना पुढे जाण्याला परमिशन दिली आणि त्यात आमचा नंबर लागला. ट्रॅफिक जॅममुळे आम्हाला बारकोटला पोहोचता-पोहोचताच मध्यरात्र झाली होती आणि सगळेच थकले होते. त्यामुळे आम्ही सगळे झोपी गेलो, कारण सकाळी लवकर उठायचं होतं आणि पुन्हा यमुनोत्रीचा प्रवास सुरू करायचा होता. ट्रॅफिक काय आमची पाठ सोडत नव्हतं. यमुनोत्रीसाठी सकाळी पहाटे लवकर निघालो, तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ट्रॅफिक लागलं आणि ते इतकं भयानक होतं, की अख्खेच्या अख्खे 10 तास या ट्रॅफिकमध्ये गेले. समोर तुम्ही पाहू शकता किती मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या गाड्यांच्या. अक्षरशः पूर्ण घाट सेक्शन जो होता तो ट्रॅफिक जॅमने पॅक झाला होता. खरंच, देव आपली खरंच सत्वपरीक्षा बघतोय असं वाटायला लागलं होतं. असो, देवाने कितीही परीक्षा घेतली तरी आपण ती परीक्षा द्यायची आणि त्यात चांगल्या मार्काने पास व्हायचं हे मात्र आम्ही ठरवलं होतं. आणि तेच परीक्षा पास झाल्यानंतरचे आमचे चेहरे. इतके दमलो होतो. यमुनोत्री धामच्या इथे मला कोणतंही शूट करणं पॉसिबल झालं नाही. सो आय जस्ट होप तुम्ही समजू शकता. बट यमुनोत्रीचा जो ट्रेक आहे तो 7 किलोमीटर्स वन वे आहे. टू वे जो ट्रेक आहे तो टोटल 14 किलोमीटर्स आहे आणि थोडासा मॉडरेट लेव्हलचा ट्रेक आहे. सो इन केस जर तुम्ही कधी जाणार असाल तर तुम्ही तशा प्रकारेच प्रिपरेशन करून जा. तिकडून रिटर्न येताना आम्ही इथे प्रकटेश्वर प्राचीन मंदिराच्या इथे थांबलो होतो. हे महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे, उत्तम मंदिर आहे. थोडंसं तुम्हाला पायऱ्यावरती चढाव्या लागतात. साधारण एक 30-35 पायऱ्या आहेत वरती चढायला. पण अप्रतिम मंदिर आहे खरंच. जर इन केस तुम्ही कधी यमुनोत्रीवरून रिटर्न येत असाल तर नक्की हे मंदिर व्हिजिट करा आणि इथे नक्की दर्शन घ्या. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ाध्वजाय मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि. लोक सांभाळत घे. हर हर महादेव. एवढं बाकून नाहीये ते और 3-4 आहे. चला बाकीच्यांनी थांबा जरा. थांबा जरा, बाकीच्यांनी थांबा पाठीमागे. दादा थांब तू. नहीं अंदर नहीं जलाना है. आ जाइए थोड़ा सा. हाँ थोड़ा मिल के हो जाओ.
अब ध्यान दीजिएगा मेरी टार्च की लाइट में, ये सामने जल दिखाई दे रहा, ये गंगा जल है, बोले गंगे मैया की जय। ये सामने शिवलिंग है, दिख गया, और ये लकीर लकीर स्थापन वाला शेषनाग है, ये छोटी छोटी मूर्तियां दिख रही सामने, इससे पार्वती का जोड़ा है, ठीक है। ये छोटी छोटी दिख रही जहाँ पर ये लाइट दिख रही है, ये क्रोकोडाइल है, ये लंबा सा मुंह दिख रहा, ठीक है। और ये लाल लाल चोट दिख रही सामने, ये गरुड़ महाराज जी हैं, ठीक है। और अब इधर आप लोग ध्यान दीजिएगा, ये गणेश जी हैं, इधर गणेश जी दिख गया सबको, जहाँ पर मेरा हाथ है दिख गया, ये इनका वाहन चो है, ये आगे चोंच है, पीछे पूंछ है, दिख गया, ठीक है। और ये पंचमुखी शिवलिंग, ठीक है। बोले पंचानन महाराज की जय हर महादेव। तो दिसणार नाही ते आता लावल्यानंतर निलिमा थोडा रेड कलर, हा तो कलर घे. हा पहा. ते वाकलं आहे ना, हे बघ आता कलर हा 10 रुपये. पोहोचलो होतो उत्तर काशीला, जिथे आम्ही काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतलं. अँड ट्रस्ट मी व्हेन आय से दिस, सगळ्यात भारी जर आमचं कुठे दर्शन झालं असेल तर ह्या मंदिरामध्ये. एकदम व्यवस्थित, गर्दी असून सुद्धा सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे मॅनेज केल्या होत्या. दर्शनाची लाईन पण इतकी छान प्रकारे त्यांनी मॅनेज केली होती. खरंच खूप छान आणि एवढं प्रसन्न वाटलं दर्शन घेतल्यानंतर. अमेझिंग एक्सपिरियन्स. जर इन केस तुम्हाला कधी उत्तर काशीला जाण्याचा चान्स मिळाला तर नक्की हे मंदिर व्हिजिट करा आणि काशी विश्वनाथ मंदिरामध्ये नक्की दर्शन घ्यायला विसरू नका.
काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आता इथून पुढचा आमचा जो प्रवास होता तो होता टुवर्ड्स गंगोत्री धाम. This is called Dari. This is called Nadi. सगळ्या व्हिडिओ मध्ये माझा खार खोर येईल. नाही आपण म्यूट करणार ना आपण. हाडूक हाडूक गुतला. आता थंड आहे. देखना भी आगे बस आ रही है. हाँ जबरदस्त. ये लो पर गाड़ी खाली खा जाओ.
गंगोत्री धामचं दर्शन घेऊन आणि खूप मोठ्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोत गुप्त काशीला आणि उद्याच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो, कारण उद्या निघणार होतो टुवर्ड्स केदारनाथ. हर हर महादेव. सो चला तर बघ, आमचा पुढचा प्रवास तुम्ही पाहणार आहात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया लवकरच आपण आपल्या नेक्स्ट अँड इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.